संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सगळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मद वाहती कडी, त्यांची निंदुडी सर्व सुख, तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सगळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, पांडुरंगा करू नमामि सत्पुरुषार्थं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंद मतभं मतकरे पाय ज्ञानियांचे राजे माऊली धर्मराया, वारकऱ्यांचं दैवत पांडुरंग बाबा, आणि आपण सर्व उपस्थित प्रभू भजन कथा पाठीमागे महाराज मंडळी, मुदानाचार्य महाराज, विनेकरी महाराज, तुकार महाराज आदी सर्वांना नमस्कार आणि श्रीराम सेवेकरता घेतलेला अभंग गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगात सांगतात, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भाव विदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सगळं, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलियामधून पहाटी करी, त्यांची आणि जोडी सर्व तुका म्हणे श्रीनावळी वचन आणि सेवा विमुक्ती आहे. शेगावचे संत विदर्भ वैभव संत गजानन महाराज पांडुरंग परमात्म्याला भेटून परतीच्या प्रवासाला आले आणि आपल्या शहरामध्ये आणि दुसरा मुक्काम या ठिकाणी आज त्या ठिकाणी होत आहे. त्यानिमित्त आपल्या सर्व भाविकांचं दर्शन आणि माझ्या वाट्याला आली ही पामराला मिळालेली सेवा, तरी माझ्या दैवा संतांनी खूप सुंदर सांगितलंय बघा. संतांची पायी हा माझा विश्वास. साधक जो असतो ना, जो भक्ती करतो, तो भक्ती करणारा भक्त किंवा साधक त्याने काय केलं पाहिजे आणि त्याचं काय फळ मिळते हे आपण सांगितलं. या भागामध्ये सांगतात महाराज, संतांची पायी हा माझा विश्वास. पहिलं चरण आणि शेवटचं चरण या दोन चरणामध्ये तुकोबाराय आपलं मनोगत व्यक्त करतात किंवा अंतकरणाचा भाव जाहीर करतात, सादर करतात. आणि दुसरे मधले जे चरण आहेत ना, त्या दोन चरणामध्ये त्याचं काय फळ मिळतं हे सांगतात. जसं संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. माझा विश्वास संतांच्या पायाशी आहे, मी त्यांचा सर्व भावाने दास आहे, सर्वस्व त्यांच्या मी त्यांना अर्पण करतो आहे. हे एक पहिलं चरण म्हणजे अंतकरणाचा भाव एक. दुसरा भाग आहे तुका म्हणून शेष सेवी आवडी, मी त्यांचं शेष म्हणजे उचिष्ट आवडीनं सेवीन. उचिष्ट म्हणजे जेवणाचं नाही का, त्यांचे जे वचन आहे, वचनांना मोडी बोलले. उचिष्टचा अर्थ थोडं समजून घेतला पाहिजे, नाहीतर उगीच लोक आपलं चालतं की गोष्ट घालवतात काय.
शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलले ते, हे दोन भाव आणि पहिल्या चरणात दोन भाव. संतांचे पाहिजे माझा विश्वास एक, सर्वभावे दास दोन, शेष सेवीन तीन, वचन न मोडी चार. म्हणजे हे अंतकरणाचे चार भाव दोन चरणामध्ये आले. आणि संतांची पाहिजे माझा विश्वास ठरवल्यानंतर संत काय करतात, तीच माझी हित करीती सर्व. ते माझे हित करतील. कोणतं हित करतील? जेणे हा गोपाळ कृपा करेल. परमात्मा आपल्यावरती कृपा करावी, देवाने कृपा करावी म्हणून काय केलं पाहिजे या बाबा सांगितलंय. आणि जर आपल्याला कंटाळा आला किंवा आपण जर परमार्थ करताना थकलो, थकल्यावर लहान मुलं चालताना थकलो तर आजोबा काय करतात, त्याला कडेवर घेतात. जर आम्ही परमार्थामध्ये ना थकलो तर परमात्मा आम्हाला कडेवर घेऊ शकतो. संगे तर संत हे आपल्या परमात्मा प्राप्ती करता जो साधन निघालाय, त्याला जर थकवाला असेल तर त्याला कडेवर घेतात. म्हणजे त्याची जी साधन आहे ती पूर्णत्वाला देतात. त्यांना त्याला खंड पडू देत नाही. साधनेमध्ये खंड न पडावा ही संतांची इच्छा आहे. आणि साधना कंप्लीट झाली, पूर्ण झाली म्हणजे प्राप्तव्य आहे ते परमात्मा. परमात्मा जीवनामध्ये प्राप्त होणे हे आद्य कर्तव्य मनुष्याचं. जे मनुष्य म्हणून जन्माला आले त्यांचं बरं का, नाही तर मग दोन पायाचे आणखीन काही आहे. नारळाला खूप सुंदर सांगितलं, पावली मनुष्य दोन सारी प्रवत्या तो जाणला गर्भदान कुच्छिल्य दो पाहिजे, बिना शेताचा दोन पायाचा कोण गाढव, असं नारळाने म्हटलंय. म्हणून आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोत ना, तर आपलं आद्य कर्तव्य आहे की भक्ती करणे. हा जो मनुष्य निर्माण केला ना, हा भक्ती करताच केला आहे. आणि भक्ती म्हणजे काहीही कळलं पाहिजे. ते कळण्याकरता असं सांगतोय, तुमच्यावरती विश्वास ठेवा. त्यांच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला भक्ती सांगतील. भक्ती पाहिजे, नमन भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तीन गोष्टी गरज आहे. जसं स्वयंपाक करताना उदक, अग्नी, धान्य, झाल्या घडे पाक, एक विने एक कामा आहे. या तीन गोष्टी पाहिजे. या तीन गोष्टी अर्थ सांगितलाय. भक्ती म्हणजे काय? भक्ती ते नमन. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य तो त्याग. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान ब्रह्मीभूत ब्रह्मतम. आणि हे सगळे तीन गोष्टी मिळतात त्या देहाच्या निराशे पावेचे या काया माझी जेव्हा पाया अशी नव्हे. झालं कसं माहित आहे काय, जेवढे माणसं आहेत ना, जीव आहेत ना, मनुष्य प्राणी माणसं, त्यांचा आदर देहावर जास्त आहे. देहात आधार नाही करत आहे. जे प्राणी आहेत देहाची कोणी आदर आदर याचाच आहे. तीन हाताच्या हातात म्हणून पुढे विसरून आत्म बोला. तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. आणि ते फक्त माणूसच करू शकतो, बैल करू शकत नाही. जनावरांकडे ही शक्ती नाहीये, हे ज्ञान नाहीये. बाहुल्य मनुष्य तेही ज्ञान घातले पाहिजे. ज्ञान नावाची वस्तू फक्त माणसाला दिली आहे, पण माणसाने त्याचा उपयोग घेतला पाहिजे. वस्तू मिळाली आहे पण कळाली नाही. त्या वस्तूचं महात्म्य कळलं पाहिजे. महात्म्य कळलं तरच तो गळती करेल. चटई वाटायची आहे, कळता बरोबर नाही लागली की बरोबर. म्हणजे महात्म्य कळलं आपल्याला, वारीमध्ये आपल्याला ती वस्तू कामाची आहे. तसं ही ती शास्त्रीयता साध्य आहे. या देहाचं महत्व पडलं पाहिजे. हा कसा करता आला आहे जे मी दिला Well,
आता 40 गेला की हा देह 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्यानंतर किती वर्ष तुम्ही सांगता येत नाही. त्यावर रोसाई जिंदगी का साथ देते नहीं वो किसी का, क्या भरोसा है जिंदगी का. सांगता येत नाही माणूस किती वर्ष जगेल. कोणाला तर लहानपणीच बायपास झालाय, लहानपणी लहान व्हायचं, कोणाला कधी काय होईल सांगता येत नाही. हे आहे पाण्याच्या बुडबुड्यावर. पाण्याचा बुडबुडा आहे ना, मासी पाकडीत वैद्य झाली असे नाजूक शरीर आहे. आणि येण्याची शरीरा येण्यासाठी किंबहुना जिरणारी चिरा पडे, म्हणून हा देह महत्वाचा आहे. आणि तो देह मिळाल्यानंतर काय करायला पाहिजे महत्वाचं आहे. कळत नाही, मग न कळल्यामुळे संत सांगतात बाबा तुम्ही विश्वास वापरून साधू संत हे तुम्हाला सांगण्याकरता झाले आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह किती मोठं प्रकार आहे. पडती हाती म्हणून काळा येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. हे जग काळाच्या तोडात जात आहे. कसं जाता माहितीये का, ज्ञानोबा सांगतात मध्ये करदूर सापे गिळतो आहे उभा. करदूर मीन्स बेडू. सापे गिळतो आहे उभा. सापाला त्याला गिळ अडतं, बेडू सापाला अडलाय लावला तरी तो बेडू काय करतो, आपली जीभ काढतो, समोरची कीड पकडतो. बेडू करदूर सापे गिळतो आहे उभा, तरी तो मासे आहे वेटाळी उभा. तैसे प्राणी कवळी लोक वाढवते दुसऱ्या खाबर लोक दुसऱ्या वागतात. अशा वर्षा उडाळ बाई की जे ते बरोबरी सिद्ध साधा का वेळ तिथे हिरे ठेवले ब्रह्मचारी मोठ्या मोठ्या नको आशेही परम सुखम निराशेही परम सुखम आशेपाशी नाही सुख आशेपाशी परम दुःख आशा ही सगळ्यांशी बाधक मुख्य दोष ते आशा. म्हणून चित्ती नाही आस त्याचा परमात्माला आपला करायचं ना तर हे सोडा, मग चित्तात आशा सोडा आणि त्यांचा ऐका. कोणाचं? संतांचा ऐका. नुसतं ऐकून ऐकतात खूप आहे, भरपूर ऐकतात, गर्दी ऐकणाऱ्यांची. इतर नसतं तरी गर्दी खूप आहे ऐकणाऱ्यांची. पण ऐकतो काय आम्ही? विश्वासाने ऐका. प्रत्येक शब्दावर प्रत्येक अक्षरावर विश्वास पाहिजे. आणि विश्वास असला तरच आम्हाला ते भेटेल. हे सांगतात मला बघायला पाहिजे. विश्वास हा शब्दाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो लक्षात घ्या. एक लाख्या कोगाटी नावाचा वंश होता आणि त्याचा धंदा होता
ते दूर बांधतात आणि दुरावरती ती मुलगी चालते आणि मुलगी ते मासे वाजवते. एखादं संगीत लावले असते, ती मुलगी चालते, हाती एखादा बांबू असते, त्याच्यावर ते पराठ होते, पराठ त्याच्यावर चालते, हळूहळू हळूहळू चालते. हा खेळ चालू आहे. पण त्याचा नित्य नियम असा होता, खेळ संपल्यानंतर जेवढे पैसे येतात तेवढे घ्यायचा आणि आपल्या दिवसभराच्या खर्चाकरता जेवढे पाहिजे तेवढे काढायचा आणि बाकीचे पैसे जगन्नाथाला अर्पण करायचा. पांडुरंगा माझ्याकरता जेवढे पाहिजे तेवढे मी काढले आणि बाकीचे मी तुला अर्पण करताय. काय देवा विश्वास. असं अनेक दिवस केलं. पण झालं काय, त्या कोणाची मुलगी खूप दिसायला सुंदर होती. सुंदरता कुठेही सांगता येत नाही, श्रीमंताकडेच असते असं नाही. श्रीमंत आपल्या अनेक गोष्टींनी सुंदरता आणतो, मात्र नैसर्गिक सुंदरता ह्या गरीबाच्या घरीच असू शकते, जन्माला येतो. ते मुलगी सुंदर होती पाहायला, तर डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे, कोणाचा खेळ पाळवंटामध्ये, आणि तेव्हा ते कंटक आला तिथं. नारायण माणूस होतं, आलाय तिथं. त्यांनी मुलगी पाहिली, एकूण बनवली ते टवाळकोर. ती मुलगी पाहिले पण मुलीला सुंदर. पण तेवढ्या कामावर राजाकडे गेले. तिथला राजा होता, त्याच्याकडे गेले आणि म्हणजे राजा कोल्हाड्याची मुलगी आहे बाळवंटात, त्या दोरावर नृत्य करते आहे, खूप सुंदर आहे, तुझ्या लायकीची आहे. आता राजा डोक्यात अक्कल असते काय, प्रधानाच्या डोक्यात चालणारा राजा आहे, मंत्री कोणाच्या भरोश्यावर, सचिवाच्या भरोश्यावर, तसं हेडमास्टर भरोश्यावर, बापूच्या भरोश्यावर. असं त्याने सांगितलं तर तो निघाला पाहायला. पाहायला पाहतो तो खरंच सुंदर होती आणि ती पाहण्याबरोबर त्यांनी सेवकाला त्याच्याकडे त्यांनी विचार न करता तिला पकडलं आणि घेऊन गेले राजाच्या एका घरात, एका खोलीमध्ये तिला पॅक करून टाकलं. आणि हा बिचारा तिथं रडायला लागला. कोण? देवा मी काय पाप केलं असेल देवा, माझ्यावर एवढं मोठं संकट आलं देवा, मी काय करू आता देवा. पांडुरंग परमात्मा रुक्मिणीला म्हणले, रुक्मिणी तर समुद्रात जावं लागते. रुक्मिणी म्हणते काय तू तुम्ही लगेच करावं, ते घरी लगेच समुद्राला निघतात. घरी गेली, सोंगे येणे अवघी पांडुरंगे अनेक सोंग करतो परमात्मा आपल्या घरात, भक्तांचा रविवारी येतो. आणि ती पण तिथं आहे राजाच्या रूम मध्ये बंद आहे ती मुलगी. आणि पांडुरंग परमात्म्याने एक कोल्हाट्याचं रूप घेतलं आणि ती रुक्मिणी त्याची ती मुलगी झाली. आणि त्याच बाळवंटात आम्ही हा जर बिचारा खरा जो कोल्हाट्याचा तो रडत रडत घरी गेला आणि उपासात तिथं उपास करू लागला, घरी जाऊ लागला, रडत दिवसभर. आणि ही मुलगी ही रुक्मिणी मुलगी झाली आणि पांडुरंग परमात्मा डोंगारी झाला कोल्हाटी आणि ते त्या ठिकाणी ढोल वाजत आहे आणि रुक्मिणी त्या तारावर चालते. पहिले समाज करतात ते पुन्हा आले, त्यांनी पाहिलं नाही आपण ते नेली तिथं घेतलं कशी का राजा सोडली. चला बरं राजाकडे जाऊन तो आहे काय, गेले राजाकडे पाहिलं. राजा ती मुलगी कुठे पुढे मुलीच बंद आहे म्हणजे नाही म्हणे ती कुठे ती बळवंटात खेळ चालू मिळतात. दारून पाहतात तर ते बसेल होती, रडत होती. चला बरं किती तिथे म्हणे तिथं गेले पाहिले, जवळ जातात त्या ठिकाणी पाहिलं. राजाला वाटलं अरे बापरे तिकडेच काम आहे. परत आला राजा पाहायला, पाहायला आला तो ही रडून राहिली. पाहिलं आश्चर्य वाटत राहिला काय. आणि तिचं चालू होतं मेरे तो गिरधर गोपाल दुसरा मेरे तो गिरधर गोपाल दुसरा म्हणजे ते खरी की हेतू खरी. तिला घेतलं खूपच आणि पाहायला गेली, तिला घेऊन गेले पाहायला. रुक्मिणीनं पांडुरंगाला ओळखलं की आता आपला खेळ हे येत नाही. तर पांडुरंग परमात्मा रुक्मिणी निघून गेले आणि एकूण गेली. त्याने दिवस काही दिवशी मग त्याने सोडून टाकले, सोडून गेली. पाहत मुलीने पाहिलं, आता मुलगी मागचं विसरली आणि मुलीला पाहतात ते खेळ साहित्य सगळं पडलेलं आहे आणि पिवळं कापड पडलेलं आहे, त्याच्या पैसे नोटाची गंडी पडलेली आहे. आणि बाबा त्याला एवढे पडले पैसे इथंच ठेवले. पैसे कशावर पैसे पिवळा पितांबर पैसा रोडावर सोनी माझा ते
घेतलं आणि गेली बाबा तुम्ही पैसे पण तिथंच ठेवले. बाबा एवढं घसा घसा डोळा दिदी तुला काही झालं नाही म्हणे बाबा मला काही झालं म्हणे पैसे आणला होते म्हणे पांडुरंगाला वापरून गेली कसे आणले तुम्ही इकडे. त्याला ओढत होते डोळा पिता परमात्मा ओढत ओढत गेला देवाकडे तेव्हा हे सगळेच तुझे आहेत माझा विश्वास. हा विश्वास पाहिजे. तसा विश्वास साधू संतांना पाहिजे. कारण देव एकदम भेटत नसते. देव खूप परीक्षा पाहते. जशी अर्जुनाची परीक्षा परमात्म्यानं अर्जुन कृष्णानं 9 अध्याय गीतेचे 9 अध्याय सांगितले अर्जुनाला. एवं 9ही अध्याय पहिले मी अतिसारखे वाकडले आता उत्तरखंड पोवायले ग्रंथाचे ऐका. सांगता परमात्मा की अर्जुना आता तू आतापर्यंत आम्ही तुझं अवसान पाहिलं तुझं लक्ष आहे का पाहिलं. आता सांगितलं जे वितरावर सांगितलं होती. आता जे सांगितलं आतापर्यंत तेच तुला परत सांगतोय. म्हणजे गीता पूर्वखंड झाला आणि उत्तरखंडानुसार हीच गीता आहे पण थोडं शब्द बरोबर आहे. पुढे ज्ञान आहे. गीता फार सुंदर आहे बघा. आपलं धर्मग्रंथ गीता आहे. प्रत्येकाच्या घरात गीता असली पाहिजे. गीतेमध्ये भक्ती कर्म उपासना आणि ज्ञान या 3 गोष्टी आहेत गीतेमध्ये. पहिल्या 3 अध्यायापर्यंत कर्म आहे. तिसऱ्यापासून तर 12व्या अध्यायापर्यंत उपासना काढली आहे. नंतर 15व्या अध्यायापर्यंत ज्ञान काढलं आहे. नंतर पुढची 3 अध्याय उपसंहार आहे. अशी गीतेची पद्धती आहे. आपला धर्मग्रंथ आहे. आपल्या हिंदू लोकांना कळलं पाहिजे. अरे मुसलमान रोज सकाळीच जातात असं घेऊन काय घेऊन जातात कुराण. ते सकाळी बोलतात मदरसा शुरू हो चुका है वालिदैन अपने अपने बच्चों को मदरसे में भेजें. आणि हे विचारायचं आई काय करतात त्या बाळाला मुलगी नखा वगैरे आणि स्वच्छ कपडे घालून ते पोथी त्यांची अशी हृदयाची धरून मस्जिदमध्ये जातात आणि आपले हिंदू कीर्तनातून घेऊन जातात. हे लोकांचे काय आपल्या लेकरांना संस्कार दिली पाहिजे. आपल्या घरी आपण त्या दिवशी बसले पाहिजे. आपण मळ्या घातल्या पाहिजेत. आपल्या मुलांना गंध लावून समजलं पाहिजे. त्यांना शुक्रवार समजतो आणि सगळेजण त्या ठिकाणी काम धाम करून येतात. आपले दिवशी येतात. आपल्याला फक्त मनोरंजन पाहिजे. इतरही जर मनोरंजन नसेल ना तरच थांबतात. कॉमेडी असेल काहीतरी विशेष सांगत असेल त्यामध्ये नकला वर्ग असेल कीर्तनकार म्हणजे काय म्हणतात जोक सांगत असेल जोक सांगतो जोकर जर कीर्तन केलं तर लोक बसतात. आणि जर परंपरेचं जे कीर्तन असतं ते जर केलं तर लोक काही रस्ते सांग त्यांच्या लोकच त्यांना त्या डोक्यात ते कळतच नाही. कारण हे आहे सोन्याचं दुकान आणि बाकी दिसते भाजीपाल्याचं दुकान. भाजीपाल्यामध्ये सोन्यामध्ये करत असतात. त्यांना हे पोचवते हे ज्ञान पोचतं सामान्य गोष्ट नाही ना. और एवढे लोक असतात गीता फक्त अर्जुनाला सांगितली ना सगळ्यांना सांगितली काय 5 बोला सांगितली काय एकच बोला सांगितली अर्जुनाला अधिकारी व्हा. तो अधिकार काय असतो तो आजच्या बरोबर सांगितलाय. संतांची पायी हा माझा विश्वास. आमचा विश्वास आहे संतांवरती. संतांची पायी हा माझा विश्वास. आणि काय करायचं सर्व भावे दास सर्व भरवणी शरण आवे सर्व भावे देवासी. सर्व भावाने त्याचा दास व्हावा. तो होय अन्य सर्व त्याचे निवारीने जन्म म्हणून या लागी शरणागता शरणे मीच येतो. परमात्मा म्हणतात गीतेमध्ये अर्जुना अरे शरण करता मीच फक्त आहे. कोणाला शरण दोन कोणाला शरण फक्त मला शरण विश्वास पाहिजे शरण जाण्याकरता. मग संतांचे पाहिजे विश्वास ठेवा हा माझा विश्वास. आणि सर्व भावे दास बनवलं. सर्व भावे म्हणजे अनन्य म्हणजे अन्याची व्यावृत्ती. दुसरा नाही हेच नवरा पाहिजे. कसं सिनेमा होता तुला हेच नवरा पाहिजे दुसरा नाही हाच पाहिजे. कसं म्हणजे परमात्माच पाहिजे. साधू संतच पाहिजे जीवनामध्ये आल्यानंतर ज्ञान सांगण्याकरता साधू आहे आणि परमात्म्याची प्राप्ती देत आहे. म्हणून आम्हाला परमार्थच करायचा जीवनामध्ये आणि या जीवनामध्ये परमार्थ हे आम्हाला एरधार संपवायची. एरधार म्हणजे हा संसार संपवायचा आहे. संसार म्हणजे पुनर्जन्म हे संसार आहे. पुन्हा जन्मने पुन्हा मरणे पुन्हा आईच्या उदरात घेणे त्याच्यामध्ये संसार. या संसारात तो निवृत्त झाला पाहिजे. किती वेळा जन्म यावे किती भावे किती जन्म झाला तेरा गणित नाहीची जाताना किती जन्म झाला असं आपले सांगता येत नाही. आणि पावला हा देव काम काही नाही. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा हा देव आपल्याला मिळाला आहे बघा. असं फार मोठं काम केलं आपण मिळाला म्हणून. आणि हा देव मिळाल्यानंतर पुन्हा जर एखादा आणखी कर्म करा कर्मानुरूप अशी जीविका नाही काय. कर्मानं माणूस काय करत असतो धनाने भूमो पशुवशन गोष्टी भाऱ्या गुरुद्वारी जनस्मशाने
देहस्थितायाम पूर्ण मार्गे कर्मानुवशती जी बळीचा. आपल्या कर्मानं तो त्या गतीला जात असतो. गती म्हणता प्रभू साक्षी आहे. आणि वाईट कर्म केलं तुम्हाला कोण नक्की समजणार. आता लोक कुत्रे बघतात, कुत्रे डॉक्टर वगैरे का त्या कुत्र्याला गल्ल्यामध्ये बसवतात. गल्ला त्या दुकानात चांगल्या ठिकाणी बसवतात आणि मायबापाला एखाद्या अडगडीच्या खोलीत बसवतात. इतके अक्कलवाद लोक असतात. आणि हे जे कुत्र्याला बघतात ना, हे नक्कीच पूजाची माहिती पूजा माझ्या कुत्रा तुम्हाला लागेल. आणि तो कुत्रा मग त्याला आठवलं वारीत गेलो होतो म्हणून आमच्या वारीत कुत्रा चालत असतो. पंढरपूर आमच्या सोबत कुत्रा आहे. तो कदाचित मागच्या काहीतरी वारी केलेला असला पाहिजे आणि चुकला असला पाहिजे. तो चुकला म्हणून कुत्रा झाला. पण आपल्याला जर कुत्रा व्हायचं नसेल, विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास म्हणतात. आता सर्व भावे दास कसंही हवा म्हणजे काय होते दास केल्यानं वगैरे आपल्याला दिवस करता येईल, 8 दिवशी करता येईल, 15 दिवशी करता येईल, तो विषय आहे. पण आता आपल्याला वेळेच्या अभावी आपल्याला थोडक्यामध्ये आता फक्त प्रस्ताव झाली. हे प्रस्तावनेमध्ये आपल्याला फक्त विश्वास करायला पाहिजे. हे विश्वासाने आणखी भरपूर आपल्याला बोलायचं आहे. तूर्त संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झाला. त्याला द्वारकेतून पोरबंदरमधून आणलं. सुदामनगरीतून पोरबंदरमधून आणलं. तो थोडा होता पण त्याला ताणलं बरोबर योगायोग घेऊन आले परमात्मा ठिकाणी. पण परमात्मा आपल्यालाही काढतात. आपण मुंबई बाजारात कसं घडलं ते परमात्मा बघून काही गोष्टी असं आपल्याकडे आता भागली आहे मला हाती कडी. आणि त्यांच्याने जोडे कोणाकडे संतांच्याने जोडे सरसूत पण काही पण सांगलं तुम्हाला. आपण सुखाची व्याख्या वेगळी करतो पण साधू संतांची अध्यात्माची सुखाची व्याख्या वेगळी आहे. म्हणून तुला म्हणे शिष्य सेवीन आवडी त्यांचं शेष म्हणजे उचिष्ट म्हणजे त्यांचं वचन त्यांचे जे सांगितलं आहे ते मोडू नका. ते पाळलं पाहिजे. वचनांना मोडी बोलले ते म्हणतील तसं करायचं. त्यांची सेवा करायची. ते सेवा हा दारा होता. तरुण म्हणून जे विचारणाचे लावावे अगरबत्ता करायला सांगणं पण अपेक्षित जे आपले तेही सांगतील उचले जे अंतकरण बोलले संकल्पना नाही. आपल्याला फ्री गरज आहे अंतकरणाची. आपल्या अंतकरणामध्ये आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे. त्याच्या हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आरंभ की माणसाची काम विषयावर तो आत्मज्ञान ते आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. हे आपल्या जीवनाची किती कर्तव्यत आहे. एवढा काय अट्टहास आहे. यासाठी केला होता अट्टहास. अशा प्रकारचा संतांनी अट्टहास केला आपल्याकरता केला आहे. पण आपला विश्वास दिला पाहिजे. आपण त्या प्रवाहात लागलं पाहिजे. आपण तयारी करून गेलो पाहिजे आणि त्या स्मरण करून आणि विराम देऊ. ज्ञानेश्वर
सेवला प्रणवराम वडेला विश्राम जय विठ्ठल